बोला काय अडचणी येत आहेत, काय आपलं नाव आहे? माझं नाव गोपाल परदेशी आहे. काही नाही, साधारणतः गॅसच्याच लाईनीसाठी तुम्ही पाहताय. गॅसचीच अडचण आहे, दुसरं काय अडचण असणार आहे त्या पलीकडे. सकाळधरनं लाईनीत उभा आहे. सकाळी एक गाडी आली, दुपारी पण आता गाडी आली. 2 गाड्यामध्ये आहे गॅस मिळून दिली. एजन्सीवाले सांगतायत, एजन्सीवाले खूप सहकार्य करतायत. व्यवस्थित लाईनीमध्ये थांबून गॅस देत आहेत. प्रत्येकाला पाण्याची व्यवस्था केली. एजन्सीवाल्यांचाही आभार मानला पाहिजे की त्यांनी पाण्यापासून व्यवस्था केली आहे. लोक काही विषय नाहीये. पण साधारण घरात काय अडचणी येतात? घरात काय अडचण आहे बघा, जगाबरोबर तर तोड द्यावं लागेल. कामाला गॅससाठी कामाला जायचं ते थांबून राहावं लागलं. घरात बायकोची किरकिरी असते. मला वाटतं तुमच्या घरात पण हीच परिस्थिती असणार साधारणतः. गॅस तुमच्या सुट्टी घेऊन कामगार वर्ग आहे, आमच्या चौकड कामगार वसाहत आहे. सगळे रोज उठून दैनंदिन कामाला जाणारे हातावरचं येणारा सिलेंडर आज तुम्हाला लाईनीत तर घ्यावं लागणार आहे. विरुद्धजन्य परिस्थिती आहे, लढाईची परिस्थिती, वरून येणारा गॅसचा तुटवडा आहे. पुण्या मुंबई पेक्षा तरी आपली परिस्थिती बरी आहे की आपल्याला निदान गॅस तरी मिळते. ह्यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय बोलावी.